असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं, ते आपण विसरूच शकत नाही. पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं. पहला प्यार, बार बार, लगातार. ती सध्या काय करते या चित्रपटातील मुख्य कलाकार आता आपल्यासोबत आहेत, अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान. या चित्रपटाबद्दल त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेऊयात. तेजश्री प्रधानकडून. खूप छान अनुभव होता माझा या सिनेमाचा. मुळात ती सध्या काय करते हे प्रोजेक्ट मला वाटतं माझ्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं, पुन्हा एकदा आणखी एक छान टप्पा असणार आहे. त्यामुळे हे प्रोजेक्ट झाल्यानंतर मागे वळून पाहताना मला खूप मजा येणार आहे. मला जी प्रोजेक्ट्स मनापासून आठवणार आहे त्यातलं हे फार महत्त्वाचं प्रोजेक्ट असेल. आणि अनुभवाचं म्हणशील तर होणार सून मी या घरची नंतर हे प्रोजेक्ट माझ्याकडे आलं तेव्हा ना फॉर्च्युनेटली माझ्याकडे खूप वेळ होता त्याबद्दल विचार करायला, त्या कॅरेक्टरबद्दल विचार करायला, किंवा त्याचा ग्राफ कसा असणार आहे, काय असणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मला आमचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे प्रत्येक क्षणी सपोर्ट करत होते. आम्ही एकमेकांशी आमच्या कॅरेक्टरबद्दलच्या आयडियाज शेअर करत होतो. तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की मी माझं लहानपणही जगणार आहे, म्हणजे कॅरेक्टर हे लहानपणही जगणार आहे, कॉलेजमधलं वयही जगणार आहे, आणि आजची मी तुम्हाला दिसणार आहे. तर असं असताना ना 100% एक कलाकार म्हणून मला हेच करायचं आहे असं आपण नाही म्हणू शकत, कारण कुठेतरी आणखी 2 जणांनी ते साकारलेलं असतं किंवा ते साकारणार असतात. त्यामुळे त्या गोष्टींसाठी आमच्या चर्चा व्हायच्या, आमच्यात बोलणं व्हायचं. आणि मला सगळ्यात जास्त आवडलं सतीश राजवाडेंचं ते म्हणजे त्यांनी आम्हाला मोकळीक दिली होती. ते आमचे इनपुट्सही तेवढेच विचारात घेत होते, ते त्यांचे इनपुट्स देत होते. सो हा सगळा स्टडी, सो ही प्रोसेस आहे ना ॲक्शन आणि कट ह्याच्या व्यतिरिक्त फार काळ चाललेली आहे, फार गप्पा झाल्यात त्याबद्दल. सो एकंदर हा अनुभव खूप छान होता, खूप काही शिकवणारा होता, कुठेतरी थांबवणारा होता, विचार करायला सांगणारा होता. आणि क्षणांची, भावनांची फिल्म आहे त्यांची. ती मला वाटतं हातखंडा आहे सतीश राजवाडेंचा लव्ह स्टोरीज हा. आणि एखादी लव्ह स्टोरी साकारताना त्यातलं त्या मुलीचं कॅरेक्टर, जी मुलगी, प्रत्येक मुलीला हे आपणच आहोत का असं वाटायला भाग पाडेल असं कॅरेक्टर मी साकारते, ह्याचाच मला खूप आनंद आहे. नवीन वर्षात फिल्म येते आणि नवीन वर्षात झी स्टुडिओज नेहमी काही ना काही नवीन चांगलं घेऊन आलं. आणि ती सध्या काय करते 6 जानेवारीला आहे. आणि एक नवीन वर्षाची भेट आहे असं म्हणायला हरकत नाही लोकांसाठी. एक स्माईल आणणारी फिल्म आहे, एक आनंद देणारी फिल्म आहे, प्रेमात पडायला लावणारी फिल्म आहे, जुन्या आठवणी परत जाग्या होतील अशी फिल्म आहे. खूप गोष्टी छान एकत्र आल्या, छान म्युझिक ह्या फिल्मला आहे. आणि एक चांगली गोष्ट लिहिली आणि ती लोकांसमोर आली आणि आम्हाला करायला मिळाली, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही असं मला वाटतं. तुझा हा जो लूक आहे तो खास या चित्रपटासाठी केला आहे का तू जनरल केला होतास आणि तोच पुढे कॅरी फॉरवर्ड केला आहे? नाही, या फिल्मसाठीच केलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे स्टाईल करण्याचा प्रयत्न केला की कसं दिसेल अनुराग हे कॅरेक्टर करताना. तर सतीश राजवाडे, नंतर आमच्या कॉस्ट्युम डिझायनर पल्लवी राजवाडे यांनी दोघांनी मिळून हा अनुराग उभा केला असं म्हणायला हरकत नाही. हे कपडे असेल, चष्मा असेल, उभं राहण्याची पद्धत असेल, वागण्याची पद्धत असेल, एक कॅरेक्टर उभं करताना केसांची स्टाईल असेल, त्यांची इनपुट्स भरपूर आहेत आणि त्यामुळे हे कॅरेक्टर उभं राहू शकलं. तू सिरियल केल्यास, नाटकही करतेस आत्ता, आणि ह्याच्या आधी 1-2 मराठी चित्रपट पण केले होतेस. पण ह्या चित्रपटातून तू अंकुशसारख्या एका म्हणजे अग्रस्थानी असलेल्या कलाकारासोबत काम करतेस, तर तो अनुभव अंकुशसोबत कसा होता तुला? प्रत्येक वेळी आपल्याला ना नवीन काम करताना असं वाटत असतं की एखादा सिनियर कलाकार आपल्यासमोर उभा राहणार आहे, त्याच्यासमोर आपल्याला काहीतरी आपली कला साकारायची आहे. त्यावेळी ना नकळत एक दडपण असतं की मग ते दडपण ह्याच बऱ्याच गोष्टींचं असतं की आपण त्या माणसाला कॉम्प्लिमेंट करू शकू का. ॲक्टिंग ही ॲक्शन रिॲक्शनची गोष्ट आहे, त्यामुळे त्याला रिॲक्ट होण्यासाठी किंवा त्याला ॲक्शन घेण्यासाठी आपण पूरक असू का कलाकार म्हणून, कारण ते फार मॅटर करतं कुठेतरी जेव्हा 2 कलाकार एकत्र असतात तेव्हा. सो ह्या गोष्टींचं एक नकळत येणारं दडपण
मला वाटतं अंकुशसारख्या सिनियर कलाकारांचं सिनियॉरिटी ह्याच्यातनं बोलते की पहिल्या क्षणी ना, भेटता क्षणी त्यांच्याशी काहीही शेअर न करता, काहीच न बोलता ते आमचं हे दडपण ना त्यांच्या वागण्यातनं फार सहज सोपं करून टाकतात आणि मग त्याच्यानंतरचं सगळंच सोपं होऊन जातं. सो अंकुशबरोबर काम करण्याचा अनुभव माझा खूप छान होता. कुठल्याही क्षणी तो दी सुपरस्टार अंकुश चौधरी आज मराठी इंडस्ट्रीचा असला तरीही मला माझ्या कामातल्या कुठलाच क्षण मला असं आठवत नाही आहे की अरे बापरे मी अंकुश चौधरी बरोबर उभी राहिले. माझ्यासाठी तो असा छान, मला वाटतं माझा मित्रच असल्यासारखं इतकं. आणि ऑब्व्हियसली त्या सगळ्याचं क्रेडिट त्याला स्वतःला आहे, कारण मे बी त्याला स्वतःला इतक्या अनुभवानंतर तो त्या स्टेजेसमधनं गेला असेल, त्याने हे सगळं अनुभवलं असेल. सो मला असं वाटतं की आमच्यासारखे कलाकार, नवोदित कलाकार ज्या त्यांच्याबरोबर उभे राहतात ना, तर कुठेतरी ते ना स्वतःला रिलेट करू शकत असतील. आणि बरेचदा मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टींमध्ये कधीतरी सफर होतो किंवा आपण जे अनुभवलं असतं ना, ते त्याच्या सगळ्याची त्या सगळ्या गोष्टी एकत्र साकारून आपण पुढच्या जनरेशनला ते छान पद्धतीने देऊया, त्यांना सिक्युअर ठेवूया. हे फिलिंग त्यांच्यामध्ये सतत जागृत असावं का, म्हणून तुम्ही असे छान वागता का आमच्याशी, असं असेल कदाचित. अंकुश, तुझी केमिस्ट्री कशी होती तेजश्री बरोबर, आणि हा अनुभव कसा होता? म्हणजे आजपर्यंत तू खूप मोठ्या मोठ्या अभिनेत्रींबरोबर काम केलेलं आहेस, तर तेजश्री बरोबरचा अनुभव कसा? तेवढाच मोठा होता, कारण ती देखील एक मोठी अभिनेत्री आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे ऑलरेडी. छान चांगल्या कलाकाराबरोबर काम केलं की आपलं पण काम चांगलं होतं आणि ॲक्शनशिवाय रिॲक्शन नाही आणि रिॲक्शनशिवाय ॲक्शन नाही. तर मला असं वाटतं की कुठेही टँट्रम्स दाखवून, कुठेही मोठेपणा दाखवून काही साध्य होत नाही. मुळात मला माझ्या आधीच्या सिनियर्सने तशी वागणूक दिली आहे की तुम्ही चांगला वागला तर तुमचा परिणाम त्याचा तुमच्या छान चांगली गोष्टी तुमच्या पडद्यावर दिसतात. तर मला असं वाटतं की मी देखील तसंच वागणं गरजेचं आहे, कारण ह्यांच्या पुढे देखील काही काळानंतर असेच नवीन कलाकार येतील, त्यावेळेला ते देखील हाच वारसा पुढे घेऊन जातील. आणि मुळात असं मला वाटतं की जेव्हा एखादी फिल्म सुरू होते तेव्हा ती एक गोष्ट सुरू होते, तर त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. आणि या फिल्ममध्ये ते खूप महत्त्वाचं होतं की अनुराग आणि तन्वीचं रिलेशन या वयात आल्यानंतर किती परिपक्व झालं असेल, किती एक्सपिरियन्समधून गेलं असेल. तर मला असं वाटतं की हेच खूप महत्त्वाचं होतं. ह्याच्यात कुठेही सिनियरिटी दाखवणं गरजेचं नव्हतं. जे लेखिकेने लिहिलं आहे ते बोलणं, ते मधल्या लाईन्समधल्या रिॲक्शन्स बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं, आणि ते आम्ही काम करताना खूप एन्जॉय केलं. तर ज्या रिहर्सल्स केल्या आणि मग जे टेक केले त्याच्यामध्ये प्रत्येकजण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होतं, प्रत्येक वाक्यासाठी, प्रत्येक रिॲक्शनसाठी. आणि ती दाद आम्हाला समोरून आमचे डिरेक्टर सतीश राजवाडेंकडनं येत होती. सो आम्ही काम करताना मी तरी खूप एन्जॉय केलं. तू पहिल्यांदा जेव्हा ही कथा ऐकलीस किंवा वाचली असेल तर त्यावेळेस तुला तुझी ती आठवली का? खरं खरं सांग, लपू नकोस. मला काय असं वाटतं की ना, मी जेव्हा ती गोष्ट ऐकली ना, तर मला असं वाटलं की ही फक्त माझी गोष्ट नाही आहे, की प्रत्येकाची गोष्ट आहे. हा अनुराग आणि तन्वी प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकाची ती आहे. प्रत्येक जगामध्ये माणूस प्रेमात पडत असेल तर त्याची ती असणारच. मी म्हणतो ती म्हणजे त्याची प्रेयसी असते असं माझं म्हणणं नाही आहे. ती सध्या काय करते म्हणजे ती माझी आईसुद्धा असू शकते, ती माझी बहीणसुद्धा असू शकते, कारण मी तिच्यावर देखील प्रेम केलं आहे ना, तिचं देखील माझ्यावर प्रेम आहे. तर मी दिवसभरामध्ये एकदा तरी माझ्या आईची आठवण काढतोच. तर ती सध्या काय करते ती आहे. सो मला असं वाटतं की माणूस आहे तर तो प्रेम करतो, प्रेम करतो तर आठवण काढतो तर ती असणार किंवा तो असणार, एवढं मात्र कन्फर्म. पण ते आठवल्यानंतर ती जी होती तुझी, ती आत्ता सध्या काय करते? मला असं वाटतं की ती एक नाही आहे, त्या खूप आहेत आणि मला खूप प्रेमात पडायला आवडतं. त्यामुळे त्या खूप असल्यामुळे त्या सगळ्या सुखी आणि छानच असणार. कारण जे आम्ही कुठलाही माणूस जेव्हा एखादं प्रेम करतो तेव्हा तो त्या माणसापेक्षा त्या मोमेंट्स, त्या आठवणी खूप जगतो, ते घालवलेले क्षण खूप आठवतो. तर माझ्याकडे भरपूर क्षण आहेत. सो मी एन्जॉय करतो. मला खात्री की तीसुद्धा तेच एन्जॉय करत असेल. तुम्हाला दोघांनाही अभिनयातला खूप अनुभव आहे, पण आत्ता ह्या चित्रपटात अगदी बालकलाकारापासून ते तरुण वयातली लोक दिसत आहेत. तर त्या दोघांना तुम्ही काय शिकवलं आणि त्यांच्याकडनं काय शिकलात? मी खरं सांगू का, एक आपण 10 वर्ष असं एक जनरेशन म्हटलं जातो. हां, तेच म्हटलं. उत्तर हे करेक्ट आहे की आम्ही शिकलो.
एक्झॅक्टली. अरे आजची जनरेशन म्हणजे आपण खरं जनरेशन ही 10 वर्षांनी काउंट करतो, पण मला असं वाटतं आता काय येणार आहे की दर वर्षाला आपल्याला ती जनरेशन काउंट करायला लागणार आहे. कारण आईच्या पोटातनंच ही मुलं इतकी शिकून येत आहेत ना की ह्यांचा स्मार्टनेस म्हणजे खरंच आम्ही शिकलो म्हणायचं, ह्यांचा स्पष्ट वक्तेपणा, ह्यांचा स्मार्टनेस, ह्यांचं क्लिअर विजन, त्यांचे फोकसेस क्लिअर आहेत, ते सॉर्टेड आहेत. त्यामुळे ह्यांना काय अरे आम्ही शिकवणार, ती कमाल आहेत. आणि अदरवाईज म्हणशील तर फिल्मच्या मानाने तसं आमचा संपर्क फार नाही आला आहे, कारण ते आम्हीच आहोत. त्यामुळे आम्ही एका काळात असू शकत नाही. सो ते आम्ही वेगळे आहोत, हे आम्ही वेगळे आहोत. सो सतीश सरांनी त्यांना काय शिकवलं हे जास्त आहे. मी शूटिंग अटेंड केलं आहे हे दोघं काम करत असताना, अभिनय आर्या किंवा निर्मोही आणि हृदित्य. तर मला एक नक्की गोष्ट झालं की ते पटकन कुठली गोष्ट पकडतात. म्हणजे डिरेक्टरने सांगितलं की दुसऱ्या मिनिटाला ते चेंज होतात आणि नो इनिबिशन्स, नो भीती, काही नाही. ते डिरेक्टरला डायरेक्ट मग मी हे करू का वगैरे असं विचारू शकतात. कुठेही घाबरत नाहीत, काही नाही. आणि तेवढ्या लवकर ते रिॲक्ट करतात. सो ही जी प्रोसेस फास्ट आहे अभिनय आणि हृदित्यमधली किंवा आर्या आणि निर्मोहीमधली, ही खूप कमाल आहे. आणि मला असं वाटतं की त्या जनरेशनबरोबर धावायला आम्हाला लागणार आहे. आत्ता ज्या पेसने आम्ही समजा 60च्या पेसने चाललो आहे की बाबा ह्या जनरेशनवर आपल्याला काम करायचं आहे, तर मला असं वाटतं की ह्या 1-2 वर्षात ते 120च्या स्पीडने आम्हाला धावायला. सतीश सरांच्या आत्तापर्यंत सगळ्याच चित्रपटांना किंवा त्यांच्या मालिकांनाही महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांनी अगदी उचलून धरलं, त्यांना रिस्पॉन्स दिला. त्याच पद्धतीचा रिस्पॉन्सही ह्या चित्रपटालाही मिळेल अशी आपण आशा करूयात. आणि त्यानिमित्ताने तुम्ही दोघंही महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या प्रेक्षकांना काय आव्हान करा? 6 जानेवारीला फिल्म रिलीज होते ज्याचं नाव ती सध्या काय करते. आणि मला असं वाटतं की वर्षाची सुरुवात तुमची चांगली व्हावी असं वाटत असेल तर प्लीज ही फिल्म बघा. मला खात्री आहे की तुम्ही खुश व्हाल आणि नक्कीच आपल्या जवळच्या माणसांबरोबर ज्यांच्यावर तुम्ही हे छान छान क्षण घालवले, मित्रमैत्रिणी असतील, आई वडील असतील, बहीण असतील, आजी आजोबा असतील, त्या सगळ्यांना तुम्ही स्वतःहून फोन करायला भेटाल, मला नक्की खात्री आहे. You'll cherish your moments. This film is a trip to a memory lane. त्यामुळे तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यांवर छान झुलून या. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.